हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी. विषय आहे सामान्य विज्ञान. प्रकरण आपलं सुरू आहे 14वे, उष्णतेचे मापन व परिणाम. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं प्रकरण हे आहे, त्यामुळे व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अतिशय महत्त्वाचं हे प्रकरण आपण आज घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही गणित व विज्ञानाचे प्रकरण वाईज व्हिडिओ पाहू शकतात. त्यामुळे मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. उष्णतेचे मापन व परिणाम थोडे आठवा. मित्रांनो, यामध्ये काय असतं तर आपण जो बेसिक मागच्या वर्षी जो अभ्यास केला आहे त्यामधील काही थोडे प्रश्न असतात, बघूया नेमके काय आहेत ते. ओके, आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतांपासून मिळते हे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. सर्वात मोठा स्रोत जो आहे तो म्हणजे सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पृथ्वी आहे किंवा इतर जैविक इंधनं जे आहेत, डिझेल असेल, पेट्रोल असेल, केरोसिन असेल, नाही का, त्याचप्रमाणे लाकूड, कोळसा, इव्हन विद्युत ऊर्जा, अणुऊर्जा, हे सर्व काय उष्णतेचे स्रोत आहेत. अर्थात काही मानवनिर्मित आहेत, काही निसर्गनिर्मित आहेत. ओके, पुढे उष्णता स्थानांतरित कशी होते. आता मित्रांनो, स्थानांतरित होते म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती कशी जाते, आणि तुम्ही हेही अभ्यासलेलं आहे इयत्ता 7वीमध्ये. उष्णता स्थानांतरिताचे 3 प्रकार आहेत: वहन, अभिसरण आणि प्रारण. हे आपण पाहिलेले होते, तुम्हाला ते आठवत असतीलच. ओके, उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहीत आहेत. आता मित्रांनो, उष्णतेचे परिणाम जे हे सुद्धा आपण शिकलो आहेत. आपल्याला माहिती आहे उष्णतेमुळे काय होतं तर पदार्थाचे अवस्थांतर होतं. आपल्याला माहिती आहे बर्फ काय स्थायी रूपात आहे, त्याला उष्णता दिली म्हणजेच काय, फ्रीजमधून त्याला बाहेरही काढला, उष्णता त्याला दिली गेली. कारण काय, फ्रीजमध्ये कमी टेम्परेचर होतं, बाहेर आल्यानंतर ते जास्त झालं, म्हणजेच काय झालं, उष्णता वाढली. त्यामुळे त्या बर्फाचं काय झालं तर पाणी झालं. त्या पाण्याला जर उष्णता दिली मित्रांनो तर काय होतं, त्याची वाफ होते, म्हणजेच उष्णतेमुळे पदार्थांचे अवस्थांतर होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पदार्थाचे प्रसरण जे आहे, आकुंचन, प्रसरण, हे सुद्धा मित्रांनो त्याला दिलेल्या उष्णतेमुळेच होते. आपल्याला हे परिणाम जे त्यांची माहिती आहे ते आपण शिकलो. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय, उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. आपल्याला माहिती आहे उष्णता जी आहे हे ऊर्जेचं एक रूप आहे किंवा एक प्रकारची ऊर्जा आहे, जी अधिक तापमानापासून कमी तापमानाकडे प्रवाहित होते. एखाद्या वस्तूचे तापमान किती किंवा उष्ण किती किंवा थंड किती हे आपण कसं मोजतो मित्रांनो, तर आपण तापमानावरच ती वस्तू उष्ण आहे किंवा थंड आहे आपल्याला कळतं. मित्रांनो, इव्हन लक्षात घ्या, तुम्ही जर आईस्क्रीम आणि चहामध्ये कंपॅरिझन केली तर तुम्हाला सहज सांगता येईल चहा ही गरम असते म्हणजे काय, तिच्यामध्ये उष्णता आहे, नाही का, तिचं तापमान जे आहे ते आईस्क्रीमपेक्षा जास्त आहे. आईस्क्रीम जी ती थंड आहे, म्हणजे आपण नुसत्या नावानेच आपण ते ओळखू शकतो. आईस्क्रीम जी आहे ही काय आहे, थंड आहे, किंवा चहा जे आहे, चहाचं तापमान जे आहे हे आईस्क्रीमच्या तापमानापेक्षा जास्त आहे, हे आपल्याला कळतं. मित्रांनो, उष्णता दिल्यामुळे वस्तूचे जे आहे ते प्रसरण होते. वस्तू जर थंड केली तर तिचे आकुंचन होते. त्याचप्रमाणे उष्णतेमुळे द्रव्याचे सुद्धा अवस्थांतर होते, हे आपण शिकलेलो आहेत. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ही जी उष्णता आहे हिला नेमकं मोजायचं कसं, नाही का. मग म्हणजे थोडक्यात आपण हिचं एकक जे ते अतिशय महत्त्वाचे ते आपण बघूया. उष्णतेचे SI मधील एकक, SI मधील एकक जे मित्रांनो हे आहे जूल. आणि CGS मधील मित्रांनो एकक आहे 1 कॅलरी. आता नेमकं 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती जूल असणार आहे, तर लक्षात ठेवा 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हे लक्षात ठेवा, 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. 4.18 जूल एवढी उष्णता दिली म्हणजेच 1 कॅलरी उष्णता दिली, किंवा 1 कॅलरी उष्णता दिली म्हणजेच 4.18 जूल जी आहे ती उष्णता दिली. मग मित्रांनो, नेमकं 1 कॅलरी ऊर्जा नेमकी किती, तर 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअस वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा जी असते ती आपल्याला 1 कॅलरी असं सांगता येईल. उष्णतेचे स्रोत. आता मित्रांनो, उष्णता जी नेमकी आपल्याला कशापासून मिळते, त्याचे स्रोत कोणते ते आपण बघणार आहोत. पहिला स्रोत अर्थातच सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे सर्वात मोठा जो आहे हा स्रोत आहे. मित्रांनो, सूर्यामध्ये उष्णता नेमकी निर्माण कशी होते, तर सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. आता मित्रांनो, हे केंद्रीय एकीकरण म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे सूर्याच्या अंतर्भागामध्ये काय तर हायड्रोजन केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके ही लगातार तयार होत असतात, लागोपाठ तयार होत असतात. एकाच वेळेस
हजार पटीने या ज्या क्रिया आहेत मित्रांनो चालू असतात. काय तर हायड्रोजन केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. आणि ही जी एकीकरणाची प्रक्रिया ही निरंतर चालू असल्यामुळे मित्रांनो हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होते आणि त्यातून ऊर्जा निर्मिती होते. आणि यातील काही ऊर्जा जी प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीभोवती पोचते, म्हणजे आपल्याला ती उष्णता मिळते. त्यामुळे आपल्याला म्हणता मित्रांनो सूर्य हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा स्रोत आहे उष्णतेचा. पुढे पृथ्वी. आता मित्रांनो पृथ्वी जी आहे आपल्याला प्रश्न पडेल की पृथ्वी कसा उष्णतेचा स्रोत असू शकतो. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो पृथ्वीच्या केंद्रकात नाही का पृथ्वीच्या केंद्रातील तापमान जे हे अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. जसं आपण पृथ्वीच्या आत म्हणजे जसं आपण खाली जाणार तसं उष्णतेचा स्रोत जो आहे तो आपल्याला जाणवा लागतो. पृथ्वी उष्णतेचा स्रोत हे आपल्याला जाणवं लागतं. हे मित्रांनो तुम्ही ऐकलंय ज्वालामुखी नाही का किंवा भूकंप वगैरे होते लावारस वगैरे ते अतिशय तप्त असतात. म्हणजे अर्थातच पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये जर आपण बघितलं पृथ्वीच्या आत जर बघितलं तर उष्णता सामावलेली आहे. आणि या उष्णतेस आपण काय म्हणतो भू औष्णिक ऊर्जा असे म्हणतो किंवा जिओथर्मल इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो. म्हणजे पृथ्वीमध्ये असलेली ती उष्णता. ओके त्यामुळे पृथ्वीसुद्धा हा उष्णतेचा एक स्रोत आहे. त्याचप्रमाणे रासायनिक ऊर्जा. मित्रांनो एखादी वस्तू जाळली लाकूड असेल किंवा कोळसा पेट्रोल केरोसिन इत्यादी काही असेल यांच्या ज्वलनामध्ये त्यांची ऑक्सिजनबरोबर काय होते अभिक्रिया होते आणि त्यापासूनच आपल्याला उष्णता मिळते. अर्थात ही आपण मिळवतो नाही का. स्वयंपाक करायचे असेल तर आपण काय करतो आपल्याला उष्णतेची गरज असते. म्हणजे आपला जो गॅस आहे तो पेटवतो. अशा पद्धतीने आपल्याला उष्णता जी आहे ती सुद्धा या रासायनिक ऊर्जेपासून मिळत असते. त्याचप्रमाणे विद्युत ऊर्जा. आता मित्रांनो विद्युत ऊर्जा आपल्या घरामध्ये अनेक उपकरणं आहेत विजेचे. मग जसे विजेची इस्त्री असेल विद्युत शेगडी असेल नाही का किंवा घरामध्ये गिझरही असतं पाणी गरम करण्यासाठी. मग या विद्युत ऊर्जेपासून मित्रांनो आपल्याला उष्णता जी ती निर्माण करता येते आणि त्या विविध रूपामध्ये आपण त्याचा वापरही करत असतो. त्यामुळे आपल्याला सांगता येईल विद्युतसुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे. पुढे आहे अणुऊर्जा जी अतिशय महत्त्वाची. मला वाटतं सूर्यानंतर सर्वात जास्त उष्णता जी आहे ती अणुऊर्जेपासून मिळत असावी. काही मूलद्रव्ये जसे युरेनियम आहे थोरियम आहे नाही का अणूच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीमध्ये प्रचंड उष्णता जी निर्माण होते ही अणुऊर्जा वेगवेगळ्या प्रकल्पात ही प्रक्रिया जी ती वापरली जाते. मित्रांनो इथे सुद्धा थोडक्यात आपल्याला सांगता येईल अणूच्या केंद्रकांचे विभाजन केलं जातं. आता कोणते केंद्रक असतात ते कोणते मूलद्रव्य असतात तर थोरियम युरेनियम अशी जड मूलद्रव्ये जी आहेत यांच्या केंद्रकाचे विभाजन करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उष्णता मिळवता येते. त्यामुळे अणुऊर्जा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा स्रोत आहे. पुढे हवा. आपल्या सोबतची हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. अर्थात मित्रांनो ही उष्णता जी आहे ती सूर्यापासून मिळवलेली असते. आणि नंतर बघा आपण कुठे बाहेर फिरायला घेतो विशेषतः उन्हाळ्यामध्ये हवेचा झोत आपल्या चेहऱ्याला जरी लागला तरी आपल्याला उष्णता जाणवते. अर्थात ती सूर्यापासून मिळालेली उष्णता असते ती हवेमार्फत आपल्याला जाणवते. म्हणजे हवासुद्धा काय आहे तर एक उष्णतेचा स्रोत आहे. पुढे बघूया मित्रांनो तापमान टेम्परेचर. एखादी वस्तू किती उष्ण किंवा थंड आहे हे आपल्याला वस्तूला हात लावून पाहू शकतो. परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड संवेदना सापेक्ष असते. आता मित्रांनो साधं उदाहरण आहे. जर समजा आईस्क्रीम आणि चहाचं उदाहरण घेतलं यामध्ये तर तुम्ही सहज सांगू शकाल मित्रांनो की आईस्क्रीम जी आहे ही थंड आहे आणि चहा जी ती गरम आहे. कारण की यांच्यामधला फरक जो आहे तो खूप आहे. समजा एखादी वस्तू यामध्ये किंवा पाणीच घेऊया. समजा या भांड्यामधलं पाणी 10 अंश सेल्सिअस एवढं आहे आणि इकडे जे आहे मित्रांनो 11 अंश सेल्सिअस आहे. तर तुम्हाला याच्यामधला फरक जाणवेल का नाही निश्चितच जाणवणार नाही. कारण की त्यांच्यामधला फरक जो आहे तो खूप कमी आहे 10 अंश 11 अंश सेल्सिअस. त्यामुळे आपल्याला ते हाताने जाणवू शकणार नाही. हे आपल्याला जाणवेल की दोन्ही वस्तू गरम आहेत परंतु कोणती वस्तू गरम आहे त्यांच्यामधला फरक एवढा नसल्यामुळे ते आपल्याला कळू शकणार नाही. कारण काय आपल्याला जाणणारी उष्ण किंवा थंड वस्तू ही संवेदना सापेक्ष असते. त्यासाठी बघा एक छोटासा प्रयोग आहे तोही आपण बघणार आहोत. आता इथे काय दिले बघा मित्रांनो अ ब क हे 3 भांडे दिली आहेत. त्यामध्ये काय दिले अ मध्ये थोडे गरम ब मध्ये थोडे थंड पाणी भरायचे आणि ब व क मधलं अ व ब मधलं पाणी भांडे क मध्ये टाकायचं. एक हात आपला उजवा हात अ मध्ये ब हात डावा हात ब मध्ये. पुन्हा काय करायचं आहे
दोन्ही हात क मध्ये बुडवा, तुम्हाला काय नाही होते मित्रांनो. हे पाणी होतं गरम, हे पाणी होतं थंड, आणि दोन्ही हात बुडवल्यानंतर इथे येणार, अर्थात हे सारखं पाणी. तरीसुद्धा तुम्हाला इकडची जी संवेदना आहे मित्रांनो, जर समजा मधलं पाणी थोडं गरम होतं, तर या सारख्या पाण्यामध्ये सुद्धा दोन्ही हात टाकल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की हा गरम आहे, हा थंड आहे. कारण का मित्रांनो, याचं कारण काय असू शकेल, कारण की याआधी जो आहे तो हात तुमचा गरम पाण्यामध्ये होता, हा हात थंड पाण्यामध्ये होता. त्यामुळे ती तुमची संवेदना जी आहे, त्यामुळे तुम्ही जी निश्चितपणे ते तुम्हाला ते सांगता येऊ शकणार नाही की नेमका सारखं पाणी जे आहे मित्रांनो, यामध्येच तर सेम पाणी, तरीसुद्धा उजव्या हाताला पाणी गरम लागेल आणि डाव्या हाताला जे पाणी जे आहे हे थंड. हे का होतं याचा विचार नक्की तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो. यावरून आपल्याला लक्षात येतं, या कृतीवरून आपल्याला लक्षात येतं की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान हे आपण अचूकपणे सांगू शकत नाही. या प्रयोगावरून आपल्याला नक्की करणार, फक्त स्पर्शाने आपल्याला या वस्तूचं तापमान जे ते सांगता येणार नाही. मग हे वस्तूचं तापमान अचूकपणे सांगण्यासाठी नाही का, तर काय करावं लागते, तर आपल्याला उपकरणाची गरज भासते, जे की तापमान मोजलं जातं. आणि ते उपकरण म्हणजे काय, तर ते म्हणजे तापमापी. हे तापमान मोजण्यासाठीचं उपकरण आहे. अर्थात तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. मग या तापमापीच्या रचनेविषयी आपण यावर्षी जाणून घेणार आहोत. आता मित्रांनो, पुढे उष्णता व तापमान यामध्ये नेमका फरक काय ते आपण बघणार आहोत. उष्णता व तापमान यामध्ये फरक काय, तर मित्रांनो एक प्रयोग आहे तोही बघूया आपण. पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो, हे आपल्याला माहिती. एखादा पदार्थ असेल तर मित्रांनो तो अणूंपासून बनलेला असतो नाही का. आणि पदार्थातील अणू जे हे सतत गतिशील असतात. ज्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, तापमान जे आहे हे नेमके अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूंवरील अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान जे हे समान असते. आता मित्रांनो, इथे आपल्याला दिसतंय बघा आकृतीमध्ये काय दाखवलं आहे. तर आकृतीमध्ये आपल्याला इथे या पद्धतीने दाखवलं आहे, उष्ण वायू आणि थंड वायू. आता यामध्ये नेमकं बघा मित्रांनो, हे अणू आहेत, हा इथे सुद्धा अणू आहे. तर या अणूची गतीज ऊर्जा आपल्याला आकृतीवरून कळते की अतिशय संत आहे. आणि याची गतीज ऊर्जा जी आहे मित्रांनो, ही काय आहे तर जास्त आहे. त्यावरनं हा उष्ण वायू आहे आणि हा थंड वायू आहे हे आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, खालच्या आकृतीमध्ये आपण बघूया. आता इथे क आकृती जी स्थायूची आहे नाही का. स्थायू वस्तूतील जो वेग आहे मित्रांनो, हा बाणांद्वारे दाखवलेला आहे. आता स्थायूमध्ये काय होतं नेमकं, इथे हे वायू होते, त्यामुळे हे एखाद्या रूममध्ये विचार केला तर उष्ण हवा असेल तर तिथले वायू जे आहेत मित्रांनो, हे वेगाने यांची गतीज ऊर्जा जास्त असेल. जेवढी गतीज ऊर्जा जास्त असेल तेवढा तो वायू उष्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु स्थितीज ऊर्जेमध्ये हे जे अणू आहेत इथे दाखवलेले, आता इथे जर बघितलं तर स्थायूमधील अणू जे आहेत त्यांच्यामधील परस्पर बल जे आहे, परस्पर आकर्षण जे आहेत, त्यामुळे ती बांधलेली असतात, त्यामुळे ते विस्थापित होत नाहीत, परंतु ते जागेवरच कंप पावतात किंवा आंदोलित होतात असं आपल्याला म्हणता येईल. जितके स्थायूचे तापमान अधिक, तितका या अणूंचा जो आहे मित्रांनो, दोलकाचा दोलन वेग जो आहे तो अधिक असतो नाही का. जरी हे एकमेकाच्या बंधामध्ये अडकलेले असतील, त्या स्थायी रूपात असतील, तरी त्यांचा दोलन काळ जो आहे हा काय वाढलेला आपल्याला दिसून येतो नाही का. त्यांची कंप होण्याची क्षमता ती जास्त झालेली दिसून येते. आणि नेमकं वायूमध्ये जर बघितलं आपण मित्रांनो, समजा एखाद्या रूममध्ये तापमान उष्ण असेल तर त्यामध्ये अणू जे आहेत मित्रांनो हे अतिशय गतीच असतात किंवा गतिमान असतात. त्याचप्रमाणे थंड असेल तर त्यामध्ये मित्रांनो जे वायू आहे ते अतिशय संत असतात. मग त्यावरून आपल्याला लक्षात येते की कोणता पदार्थ हा गरम आहे आणि कोणता पदार्थ थंड आहे. ओके, पुढे बघूया मित्रांनो. एकाच आकाराची 2 अ व ब स्टीलची भांडी घ्या. आता मित्रांनो, इथे आपल्याला तापमान आणि उष्णतामधील फरक जो आहे तो सहज लक्षात येईल. अ मध्ये थोडे पाणी भरा, ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्यातील पाण्याचे तापमान समान आहे का हे सुनिश्चित करा. एक स्पिरिटचा दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढवा. आता मित्रांनो, साधी गोष्ट आहे, बघूया आपण. अ मध्ये पाणी भरायचं आहे आणि ब मध्ये पाणी भरायचं आहे. अर्थात समजा मित्रांनो, या पाण्याचं तापमान जे सारखं आहे आणि याला आपल्याला 10 अंश सेल्सिअसपर्यंत याचं तापमान आपल्याला वाढवायचं आहे. या पाण्याचं तापमान सारखं आहे, उष्णता आपल्याला सारखी द्यावी लागेल. परंतु जर मित्रांनो
हे जे पाणी आहे समजा हे 1 लिटर आहे आणि हे पाणी 2 लिटर आहे, तर आपल्याला उष्णता जरी त्यांचं तापमान सारखं करायचे 10 अंश सेल्सिअसपर्यंत त्यांना तापवायचं आहे, परंतु हे जे पाणी आहे हे दुप्पट आहे याच्या, नाही का, हे पाणी कमी आहे. तर अर्थातच आपल्याला उष्णता जी आहे ही जास्त कशाला लागेल, तर आपल्याला या भांड्याला जास्त उष्णता द्यावी लागेल. याचं कारण काय, तापमान जरी सारखं करायचं आहे त्यांचं, परंतु उष्णता याला जास्त द्यावी लागेल, कारण का इथलं पाणी जे आहे याच्या दुप्पट किंवा याच्यापेक्षा जास्त आहे. यावरून आपल्याला नक्की कळतं उष्णता आणि तापमानमधला फरक. एखादी वस्तू दोन वस्तूचं तापमान आपल्याला सारखं करायचं आहे म्हणून त्यांना समान उष्णता द्यावी लागेल असं होऊ शकत नाही. त्या वस्तूचा आकारमान जास्त असेल, ती वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा जास्त असेल, तर निश्चितच मित्रांनो उष्णता जी ती आपल्याला जास्त द्यावी लागेल, नाही का. 1 लिटर पाणी आणि एकाचं 2 लिटर पाणी घेतलं, दोघांचं तापमान समजा आपल्याला 10 अंश सेल्सिअसपर्यंत आणायचं आहे, तर अर्थात जे 2 लिटर पाणी जरी तापमान सारखं आणायचे 10 अंश सेल्सिअस, परंतु 2 लिटर पाणी इकडे असले, इकडे 1 लिटर पाणी असल्यामुळे 2 लिटर पाणी जिथे आहे तिथे उष्णता ही जास्त द्यावी लागेल. हाच मोठा फरक आहे तापमान आणि उष्णतेमध्ये. मित्रांनो, तापमान मोजण्यासाठी लक्षात ठेवा सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन ही एकके जी ती वापरली जातात. आता केल्विन हे एकक जे मित्रांनो शास्त्रीय प्रयोगांमध्ये वापरले जातात, तर इतर दोन्ही एकके जे आहेत हे दैनंदिन व्यवहारात वापरतात. तुम्ही जर मित्रांनो डॉक्टरकडे गेलात तर तुमचा ताप त्यांनी मोजला तर सांगितलं 98 आहे, 100 आहे, 101 आहे, तर ते काय असतं, तर ते मित्रांनो असतं लक्षात ठेवा. याच्यापुढे लक्षात ठेवा, जे डॉक्टरांकडे आपण ताप मोजतो त्यावेळेस ते जे एकक आहे ते असतं फॅरेनहाइट, नाही का. त्यामध्ये जो ताप मोजला जातो. आणि आपल्या बॉडी टेम्परेचर आपल्याला माहिती आहे, आपलं बॉडीचं तापमान जे ते 37 आहे, मग ते काय आहे तर ते सेल्सिअस आहे, 37 अंश सेल्सिअस. आपलं सामान्यपणे मानवी शरीराचं जे तापमान आहे ऑर्डिनरी टेम्परेचरला ते असतं 37 अंश सेल्सिअस, ते सेल्सिअसमध्ये मोजलं जातं. डॉक्टरांकडे ज्यावेळेस आपण ताप मोजून येतो तो जो आहे तो सेल्सिअसमध्ये नसतो, तो फॅरेनहाइटमध्ये असतो. त्याचप्रमाणे केल्विन. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत 3 एकके आहेत तापमान मोजण्याची. ती कोणती, सेल्सिअस आहे, फॅरेनहाइट आहे आणि केल्विन आहे. मग मित्रांनो यामध्ये नेमका संबंध काय, की या 3 एककांमध्ये नेमका संबंध काय तो आपण बघूया, आणि अतिशय तो महत्त्वाचा सुद्धा आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवा. F-32/9 लक्षात घ्या, F-32/9 बरोबर C/5 हा सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मधला संबंध आहे. F-32/9 बरोबर C/5 हा संबंध आहे सेल्सिअस आणि फॅरेनहाइटमध्ये. त्याचप्रमाणे मित्रांनो केल्विन आणि सेल्सिअसमध्ये काय फरक आहे तर तो सोपा आहे जरा. केल्विन बरोबर C + 273.15. 1 केल्विन बरोबर काय होतं सेल्सिअस प्लस 273.15 हा त्याच्यामधला फरक आहे. त्यामुळे मित्रांनो हे दोन थोडक्यात सूत्र म्हणूया आपण, आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. हे तिन्ही संबंध खालील सूत्राने दर्शवतात. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की गणितं सोडवताना ती आपल्याला लागतात. F-32/9 बरोबर C/5 हे पहिलं सूत्र, आणि दुसरं आहे K बरोबर C + 273.15. आता मित्रांनो एखाद्या वस्तूचं तापमान तिन्ही आपल्याला एककांमध्ये मोजायचं असेल तर तिथे आपल्याला दिले बघा, पाण्याचा उत्कलन बिंदू जो आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे 100 अंश सेल्सिअस असतो, नाही का. तो सेल्सिअसमध्ये 100 अंश सेल्सिअस, तर केल्विनमध्ये बघितलं तो किती आहे तर 373, आणि फॅरेनहाइटमध्ये आहे तो मित्रांनो 212. अशा पद्धतीने फॅरेनहाइट आपल्याला सेल्सिअस आणि केल्विनमधले काही आपल्याला इथे उदाहरणं दिलेली आहेत, ते तुमच्या लक्षात येतीलच. ओके मित्रांनो, उदाहरणं जी आहेत ती आपण घेऊया. मित्रांनो तापमानाची एकके जी आहेत ती सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. आता याच्यामधला संबंध काय तर F-32/9 बरोबर C/5 हा एक संबंध, आणि दुसरा बरोबर K बरोबर C + 273.15. मित्रांनो हे दोन सूत्र जे आहेत ते लक्षात असू द्या. काही गणित दिलं आहे ते आपण बघूया. ते दोन गणितं 68 डिग्री म्हणजे 68 फॅरेनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल. अर्थात हे एकक दिलंय फॅरेनहाइट, याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे सेल्सिअस व केल्विन या एककामध्ये. मित्रांनो आपल्याला दिलेलं तापमान जे आहे ते फॅरेनहाइटमध्ये दिले, म्हणजे F मध्ये दिलेलं आहे ते किती आहे तर ते आहे 68.
आपल्याला काढायचं आहे तापमान सेल्सिअसमध्ये तापमान काढायचं आहे. सेल्सिअस मधील आपल्याला जर तापमान काढायचं असेल म्हणजेच काय तर आपल्याला लिहिता येईल सेल्सिअस मधील तापमान म्हणजेच मित्रांनो सी किती तो आपल्याला काढायचा आहे. त्याचप्रमाणे केल्विन मधलं विचारलं आहे ते आपण काढूया. केल्विन मधील तापमान जे आपण दर्शवतो कॅपिटल के ने. ओके, हेही आपल्याला विचारलंय. अर्थात मित्रांनो संबंध आपण बघितलाय. हे दोन सूत्र आहेत त्यानुसार आपण ते सोडवणार आहोत. सूत्र 1 प्रमाणे आपण लिहिणार F वजा 32 छेद 9 बरोबर C छेद 5. आता मित्रांनो आपल्याला सी काढायचं. लक्षात घ्या सेल्सिअस मधलं तापमान आपल्याला काढायचं आहे. एफ ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती आपण किंमत टाकणार आहोत. ती आपण टाकूया. एफ ची किंमत आहे 68 म्हणजे 68 वजा 32 छेद 9 बरोबर C छेद 5. 68 मधनं 32 गेले मित्रांनो येतील 36. 36 छेद 9 बरोबर C छेद 5. 9 1 9 9 चौक 36 म्हणजे 4 बरोबर C छेद 5. मित्रांनो आता आपल्या सी ची किंमत काढायची. 5 इकडे नको, याला इकडे पाठवा म्हणजे गुणाकार करेल. इकडे तो भागाकार करतोय म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर सी. म्हणजेच थोडक्यात काय मित्रांनो तर सी बरोबर येणार आहे 4 पंचे 20 अंश सेल्सिअस. मग जर मित्रांनो 68 एफ फॅरेनहाइटमध्ये 68 असेल तर सेल्सिअसमध्ये किती तर 20 अंश सेल्सिअस. तसंच आपण काढूया केल्विन मधील तापमान. हे झालं मित्रांनो सेल्सिअस मधील तापमान. लिहूया लागलं असतं सेल्सिअस मधील तापमान जे आले 20 अंश सेल्सिअस. ओके, आता केल्विन मधील काढूया. सूत्र बघा मित्रांनो दुसरं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. के बरोबर सी अधिक 273.15 आणि सी आत्ताच आपण काढलाय. के बरोबर दुसरं सूत्र सी अधिक 273.15. सी ची किंमत मित्रांनो आपण आताच काढली आहे ती 20. ती आपण टाकून देऊया. के बरोबर 20 अधिक 273.15 यांची आपण बेरीज करूया. 20 अधिक 273.15 म्हणजे के बरोबर किती येणार 293.15 के केल्विन. म्हणजे केल्विन मधील तापमान जे आहे मित्रांनो ते आलं आहे 293.15 के. हे झालं केल्विन मधील तापमान. हे झालं सी मधील तापमान. आता मित्रांनो दुसरं गणित बघा. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरेनहाइट या दोन्ही एककात समान असेल. म्हणजे सेल्सिअसमध्ये तेच असेल आणि फॅरेनहाइटमध्येही तेच असेल असं नेमकं कोणतं तापमान असेल की दोन्हीमध्ये ते सारखं येऊ शकेल ते आपण लिहूया. ते काढूया आपण. सेल्सिअस मधील तापमान जे मित्रांनो मधील तापमान जे आहे ते आपण कशाने दर्शवतो तर सी. तापमान सी असले तर फॅरेनहाइट तापमान किंवा फॅरेनहाइट मधील तापमान म्हणूया एफ हे तेवढेच असेल. एफ फॅरेनहाइट मधील तापमान एफ हे तेवढेच असेल. म्हणजे काय तर सी बरोबर एफ किंवा एफ बरोबर सी. एफ बरोबर सी. ओके, आता मित्रांनो सूत्र 1 आपण वापरूया. एफ बरोबर सी आपण घेतलंय. सूत्र 1 काय सांगतं आपल्याला तर एफ वजा 32 सी वजा 32 एफ वजा 32 नंतर आपण एफ ची किंमत सी टाकणार आहोत. एफ वजा 32 सूत्र लिहितोय आधी छेद 9 बरोबर सी छेद 5. मित्रांनो हे झालं सूत्र. मित्रांनो प्रश्न लक्षात घ्या. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरेनहाइट दोन्ही एककात समान असते त्यामुळे आपण लिहिलं एफ बरोबर सी आपण लिहिला. आता एकाची किंमत टाकूया आपण. एफ ची किंमत सी आहे ती मी इथे टाकतोय. सी वजा 32 छेद 9 बरोबर सी छेद 5. आता मित्रांनो तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल. हा 5 इकडे हा 9 इकडे म्हणजे काय मिळते बघा सी वजा 32 गुणिले 5 बरोबर सी गुणिले 9. 5 गुणिले सी मित्रांनो 5 सी. 32 गुणिले 5 किती होतात ते बघूया. 5 दुने 10 चला 1 5 15 1 16 160. 5 सी वजा 160 बरोबर सी गुणिले 9 म्हणजे 9 सी. आता मित्रांनो
9C इकडे पाठवूया. 5C हा 9C इकडे आला तो वजा 9C होईल आणि हा 160 इकडे घेऊया म्हणजे वजा होईल तो अधिक होईल 160. 5C वजा 9C येतात मित्रांनो, वजा 4C बरोबर 160. C ची किंमत आपल्याला काढायची म्हणजे काय, C बरोबर 160. हा 4 इकडे घ्या म्हणजे वजा 4 घेतोय, तो मिळाला आपल्याला. C बरोबर वजा इकडे आला मित्रांनो, 4 चोक 16 आणि हा शून्याशी शून्याने हा वजा आहेच. C बरोबर वजा 40. मग मित्रांनो C बरोबर ज्यावेळेस वजा 40 अंश सेल्सिअस असेल त्यावेळेस सुद्धा फॅरनहाईटमधील तापमान सुद्धा किती असेल, वजा 40. कारण काय, C बरोबर F आपण आधीच घेतलाय. त्यामुळे हे लक्षात ठेवा, सेल्सिअस व फॅरनहाईटमधील तापमान, सेल्सिअस व फॅरनहाईट मधील तापमान ज्यावेळेस तापमान 40 अंश वजा 40 अंश असेल, लक्षात ठेवा वजा 40 अंश असताना समान असेल. आय होप मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही गणित कळाले असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो या प्रकरणाचा पुढचा भाग घेऊया. तोपर्यंत चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय.